हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवात्मानं। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया चरिता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या सेवेला प्रारंभ। कालच्या चिंतनामध्ये आपण 20 नंबरच्या श्लोकाची सुरुवात करून 364 आणि 365 नंबरच्या ओवीचा विचार त्या श्लोकावरचा केलेला आहे। यत्रो परममते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति। जीवात्म्याला परमात्म्याच्या ठिकाणी तो पाहतो आणि त्या स्वरूपामध्येच तो संतुष्ट होतो। असा नियमित झालेलं चित्त जे असतं ते उपरम होतं, म्हणजे विषयापासून परावृत्त होतं। आणि ज्या अवस्थेमध्ये असा सत्वसंपन्न झालेल्या अंतःकरणाने जीवात्म्याला परमात्म्याच्या ठिकाणी तो अभेदानं योगी पाहतो। या ठिकाणी परमात्म्याला जीवात्मा काय करतो? जीवात्म्याला परमात्म्याच्या ठिकाणी पाहतो। या ठिकाणी वर्णन आहे की नाम आणि नामी यांचा अभेद असाच वर्णन यामध्ये दाखवलेलं आहे। म्हणून म्हटलेलं आहे, माऊली बोलतात, तू असण्याच्या अशा या बळकट समाधीपासून या चांगल्या प्रकारे सांगितलेला योग तू लक्षात आलेला आहे आणि त्या साधनेचीच या इंद्रियांचा, त्या साधनानेच या इंद्रियांचा निरोध होईल। जर वैश्विक किंवा सांसारिक विषयांना परावृत्त करायचं असेल तर इंद्रियांचा निरोध होणं फार गरजेची गोष्ट आहे। म्हणून आसनाची या गाडिका जो आम्ही अभ्यासू सांगितला निका तेने होईल तरी हो का निरोधया एरवी ते तरी येणे योगे जे इंद्रिया विंदान लागे। इंद्रियांचा निग्रह होतो आणि त्यावेळी द चित्त भेटो गे आपणे बया। आणि त्याचवेळी चित्त जे असतं ते आपल्या आत्मस्वरूपाच्या भेटीला निघतं। नाम वैखरीतून बाहेर पडतं आणि बाहेर पडून ते जातं कुठं माहिती आहे का? त्या नामीमध्ये एकरूप होतं। हा मुख्य मुद्दा त्यातला आहे। जीवाशिवाची भेट जिथं आहे तिथंच नाम आणि नामीचं एकरूपता आहे। नाम आणि नामी भगवंत आणि त्याचं नाम ती एकच आहेत, फक्त ती एकरूप झालीत की जी अवस्था प्राप्त होती ती समाधीची अवस्था असते। त्यावेळी कुठल्याही प्रकारची गोष्ट शिल्लक राहत नाही। त्यामुळे नामनामीचा संबंध त्यावेळी सप्रज्ञात समाधी किंवा एकाग्र विकल्प समाधी शब्द आपण वापरलेला आहे। स्वामी अखंडानंदांनी दिलेल्या एका पिंजऱ्यातील पक्ष्याचं उदाहरण आपण त्यासाठी घेतलं होतं आणि त्यावरून सांगितलेलं आहे की त्याला आता बाहेर पडावंसं वाटत नाही। आणि बाहेर पडायचं वाटत नाही म्हणजे संसार पाहून झाला, आता संसाराचा वीट आलेला आहे आणि त्या वीट आलेल्या संसाराकडं त्यातले दोष दिसायला लागल्यामुळं, त्यातलं मिथ्यात्व कळल्यामुळं आता त्या संसाराकडं पाहणं, संसाराचा भोग घेणं, लोकांशी गप्पा मारणं, लोकात मिरवणं, प्रत्येक फंक्शनला हजर राहणं आता नकोसं वाटायला लागलेलं आहे। आणि म्हणून पुढची शेवटचीच ओवी त्या श्लोकावरची 360 नंबरची प्रसिद्ध ओवी आहे, नोंद करून ठेवण्यासारखी। परतोनी पाठीमागे पाठीमोरे ठाके आणि आपण याते आपण देखे देखत केव ओळखे म्हणे तत्व हे मी। तो बघत बघत त्याच्याकडे असतो आणि बघत असताना ते चित्त जे आहे ते विषयापासून पाठीमोरे ठाके म्हणजे परावृत्त होतं आणि अंतर्मुख होऊन स्थिर होतं, मागं येतं आणि स्थिर होतं आणि आपण आपल्या वास्तव स्वरूपाला पाहतं। आपण याते आपण देखे, आपल्यालाच आपण पाहतं।
दोन शब्द वापरलेले आहेत. आपणच आपल्याला आपल्याला आपण म्हणजे कोण? ते पाहणारं चित्त जे आहे. आणि आपल्याला पाहतं म्हणजे आत्मस्वरूपाला पाहतं. आता पाहण्यासारखं काही शिल्लकच राहिलेलं नाही ना, मग पुढे कशाला जाईल? पुढे काहीतरी बघण्यासारखं असेल, क्रिया काहीतरी शिल्लक असतील तरच काहीतरी करत राहील. पण त्या चित्ताला काही कामच उरलं नाही. किंवा संसाराबद्दलच्या विषय सुखाबद्दलची असणारी अभिलाषा जी आहे, संसारातलं आणि प्रपंचातलं ममत्व जे आहे ते ममत्व संपून गेल्यामुळं त्या चित्ताला काही काम राहिलेलं नाही. म्हणून ते चित्त आपल्या आहे त्या जागेवर येऊन बसतं. आहे ती जागा कोणती? आपण या ते आपण देखे. आता कुणाला बघायचं? म्हणून ते बघतं कुणाला? आत्म्यालाच पाहतं. म्हणजे जीव आपण या ते आपण देखे. आपण देखे म्हणजे जीव पाहतो कुणाला? आपण या ते म्हणजे आपल्या स्वरूपाला. आता ते बिंब जे होतं, ते प्रतिबिंब जे होतं, ते प्रतिबिंब मागं येतं. आणि मागं आल्यानंतर जाणार कुठं ते प्रतिबिंब? तर ते जातं ते त्या बिंबामध्येच विलीन होतं. अन्यत्र जायला त्याला जागाच नसतो, कारण ते तिथूनच आलेलं असतं. पण ही क्रिया घडायला देखत केव ओळखे तत्व हे मी. पण त्यावेळी तत्वाची मात्र त्याला ओळख होते. पण ती कशी? त्याला पाहताच हा आत्मा जो आहे, जो तसा मी जो भ्रमानं समजत होतो तसा नाही, अशी त्याची ओळख होते. देह मी असं समजत होतो, पण देहाच्या पलीकडच्या तत्वाचा त्याचा वेध लागल्यामुळं मी देहत्रयातीत आहे. मी सदरूप, चिदरूप, आनंदरूप आहे. माझं जे स्वरूप आहे ते निरुपाधिक आहे, व्यापक आहे आणि ते तत्व मी आहे, अशी त्याला जाणीव होते. याला खऱ्या स्वरूपात भगवंताला पाहणं म्हणतात. जे देवाला पाहायचं आहे ते खऱ्या स्वरूपात पाहायला पाहिजे. खोट्या स्वरूपात खोटा चष्मा लावून खरं रूप आपल्याला दिसणार नाही. त्यामुळं आपला चष्मासुद्धा स्वच्छ काचेचाच असला पाहिजे. तो जर कुठल्या कलरचा असेल, वेगवेगळ्या कुठल्या कलरचा, कलर कुठले? कामाचे, क्रोधाचे, अहंकाराचे, द्वेषाचे, मत्सराचे, सुडाचे, कारस्थान करण्याचे, असे वेगवेगळे चष्मे घालून आपण जर दृष्टी टाकायला लागलो बाहेर, तर मला तेच दिसेल. जे माझ्यामध्ये असतं तेच मला दिसतं. हा मुद्दा इथं फार महत्त्वाचा मांडलेला आहे. म्हणून खऱ्या रूपात त्याची ओळख झालेली आहे. म्हणून खरं स्वरूप, वास्तव स्वरूप जे आहे ते वास्तव स्वरूप पुढे जाऊन कळणार नाही, तर पुढे गेलेली जी दृष्टी आहे ती दृष्टी मागं जर आली तर ती द्रष्ट्याजवळच येते. आणि हा द्रष्टा साक्षीरूपाला तिथं असलेला तो त्यालाच पाहायला लागतो. म्हणजे पाहणे तिथंच चालू होतं त्याचं. कारण आता संसार पाहून अनुभव घेऊन कंटाळलेलं चित्त जे असतं ते विरक्त होतं, उपरम होतं. इथं म्हणे ना, यथा यत्र परमते चित्तम. ते चित्त जे आहे उपरम झालेलं असतं. यत्र उपरमते असा शब्द आहे तो, त्याची फोड मूळची. उपरमते, ते चित्त उपरम होतं आणि निरुद्ध होतं. निरुद्ध होते म्हणजे पुढे त्याची जी पाहण्याची क्रिया आहे, धावण्याची क्रिया आहे, ती संपूर्ण सांगते. पुढे अगोदर एकाग्रता होती, ती एकाग्रताही नाही शिवली. एकाग्रतेसाठी दोन गोष्टी लागतात. त्यामुळे एकाग्रतेची स्थिती ही सबी समाधी मानली जाते किंवा त्याला ध्यानाची वरची अवस्था मानली जाते. परंतु जेव्हा चित्त एकरूप होतं, एकाग्र नव्हे बरं का, तर एकरूप होतं ना, त्यावेळी ती निरुद्ध चित्त होतं, उपरम झालेलं असतं. त्यामुळे जिथून ते आलेलं असतं, जिथून सुखाचा उगम आहे तिकडेच मागं ते फिरतं. परतोनी पाठी मोरे ठाके. पाठीमारे म्हणजे मागच्या बाजूला. म्हणून चित्ताचं जे चांचल्य आहे, त्याचा विक्षेप जो असतो मनाचा, ते चित्ताचं चांचल्य आणि आपणच आपल्या आनंदाचं ते कारण बनतं. चित्ताचं चांचल्य संपलं की ते मागं येतं आणि तो आनंद आपण स्वतःच आहोत अशी त्याला जाणीव व्हायला लागते. फार उच्च कोटीचा विचार मांडलेला आहे बरं काय. आणि ध्यानाची ही गाढ अवस्था आहे. त्या पलीकडं परत काय प्राप्त करणं नसतं. कारण धावणारं चित्त जेव्हा येतं आणि स्वरूपाशी एकरूप होतं त्यावेळी त्याला स्वतःचं घर सापडल्याचा आनंद होतो. त्याला स्वतःची ओळख होते. जेव्हा ते परतोनी पाठीमारी ठाके, तेव्हा पाठमोरी ठाकायसाठीच साधना करावी लागते. चित्त धावतेच आणि धावणारं चित्ताला मागं आणायला लागते. त्यामुळं इंद्रिय
विषय यांचा जो संयोग असतो तो संयोग आता बंद झाला. चित्ताचा आणि प्रपंचाचा संयोग होता ज्यावेळी ते धावत होतं त्यावेळी. आता ते मागं आल्यानंतर त्याच्याशी प्रपंचाशी असणारी त्याचा जो संयोग होता तो बंद झाला. कारण बंद झाला म्हणजे जे कामक्रोधाचे आवेग आहे ते थांबले आणि विषयांच्या वियोगाची जी तळमळ होती, विषय प्राप्तीसाठी जी धडपड चालू होती ती थांबते आणि त्यातून निर्माण होणारं, त्या धडपडीतून निर्माण होणारं जे दुःख होतं, उपद्व्यापातून आणि उच्चापतीत जे चित्त खेळत होतं ते आता शांत झालं आणि त्यामुळं आता त्याला ते पाहावंसं वाटतच नाही. पुढचा दृश्य पसारा जो आहे तो पाहण्याला ते पूर्ण कंटाळलेलं असतं. आणि ते कुठे येतं तर त्याच्या मूळ ठिकाणी. मूळ ठिकाणी म्हणजे एखादा पुरुष किंवा एखादी घरातली व्यक्ती जी आहे ना, खूप प्रवास करत बाहेर फिरत असते, पण जेव्हा ती प्रवासातून घरात येते त्यावेळी त्याचा सीन भागवटा सगळा गेलेला असतो. इतरत्र राहण्याची ठिकाणं त्याची जी असतात ना, त्यावेळी त्याला एवढी शांतीने विश्रांती लाभत नाही जेवढी त्याची घरामध्ये, त्याच्या खोलीमध्ये, त्याच्या विशिष्ट जागेवर पोहोचल्यानंतर जी विश्रांती त्याला मिळते. इतरत्र पाहुण्यांच्या घरामध्ये आणि तीर्थक्षेत्रामध्ये त्याला विश्रांती भेटलेली नसते. त्यामुळे तीर्थक्षेत्र झाली, नामसाधना झाली, आता ध्यानाच्या प्रक्रिया संपल्या, आता सगळं धावणं संपलं. नुसता प्रपंच थांबणं झाला नाही बरं का. प्रपंचाबरोबर परमार्थाचीही पराकोटीची अवस्था झालेली आहे. प्रपंचातल्या आणि परमार्थातल्या दोन्ही क्रिया, प्रवृत्ती आणि निवृत्ती मावळलेली आहे. आणि प्रवृत्ती निवृत्ती जरी ती ओझी वाटत होती, ती ओझं प्रवृत्तीचं आणि निवृत्तीचं पाठीमागं बाजूला ठेवलेलं आहे. त्यामुळे प्रपंचाचा पसारा अनुभवणं आणि भोगणं त्याचा कंटाळा आलेला आहे. माऊलींचे एक अभंग आहे ना प्रसिद्ध, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे. त्यामध्ये पहिल्याच कडव्यामध्ये ते बोलतात बघा, पुरे पुरे आता प्रपंच पाहणे, निजानंदी राहणे स्वरूपी ग माये. स्वरूपी ओ माये, निजानंदी राहणे, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे. आणि पुढे काय म्हणतात, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, स्वरूपी राहणे म्हणतात. ते म्हणतात स्वरूपामध्ये राहण्याचा आनंद फार मोठा आहे. त्यामुळे प्रपंच पाहणं माझं थांबलं. पुरेपुरे आता प्रपंच पाहणे. एका मुद्द्यावरती, एका केंद्रावरती आपण आल्यानंतर त्या प्रपंचाचा वेध यावा अशी अपेक्षाच आहे. त्याशिवाय या जीवाला कृतार्थता प्राप्त होत नाही. म्हणून सगळ्याच कामनेचा आता त्याग झालेला असल्यामुळं तो आपलं सुख, आत्म्याचं सुख आत्म्यामध्येच पाहण्यासाठी मागे वळतो. त्याचंच सुख आहे ते सुख त्याला आत्म्याच्याच ठिकाणी, प्रजाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगता आत्मनेन आत्मना तुष्टा, त्याला शब्द वापरलेला. ही तुष्टता तो आत्म्यामध्ये पाहतो, समाधान आत्म्यामध्ये पाहत असतो. म्हणून परतोनी म्हणजे विषयापासून माघारी येणार. परतोनी येते म्हणजे कुणाकडून तर तिथं पोचल्यानंतर, त्याचा वीट आल्यानंतर, कंटाळा आल्यानंतर पाठमोरे ठाके म्हणजे अंतर्मुख होते. पाठमोरे ठाके शब्दाचा अर्थ आहे ते अंतर्मुख होतं. आणि परतणं म्हणजे निश्चय होणं, त्या ठिकाणी स्थिर होतं ते. आणि मग काय करतं, आपण या ते आपण देखे. आपण या ते म्हणजे आपल्यालाच, आपणच म्हणजे जीव मागे परतून आपल्यालाच म्हणजे आत्म्याला पाहतो. आपण या ते म्हणजे आत्म्याला, आपण पाहणे म्हणजे जीव. आपण आपल्याला आपण म्हणतो ना, ते आपण आपल्यालाच पाहतो म्हणजे मी मलाच पाहतो. मी म्हणजे कोण, जो मी 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 करतो तो जीव असतो. आणि मी मलाच पाहतो. मला म्हणजे कुणाला तर आत्म्याला पाहतो. माझं खरं स्वरूप आहे त्यावेळी मला कळतं. आणि पाहताना ते तत्व आपणच आहोत याची त्याला जाणीव व्हायला लागते, खरी ओळख व्हायला लागते. म्हणून सुषुप्तीत सुद्धा विचार जर केला, आपण म्हणतो सुषुप्तीमध्ये सुद्धा सुखाचा थोडासा आभास आहे. त्याला नकारार्थी ब्रह्मसुख म्हटलेलं आहे. आणि समाधीतलं सुख जे आहे ते होकारार्थी ब्रह्मसुख म्हटलेलं आहे, आत्मसुख आहे. सुषुप्तीतलं सुख हे नकारार्थी असतं, कारण ते त्या ठिकाणी सुद्धा बहिर्मुखता नसते बरं का. त्या ठिकाणी सुद्धा चित्त स्थिर झालेलं असतं, बहिर्मुखता नसते. पण एक गोष्ट तिथं अवघड आहे, तिथं अज्ञानाचं आवरण असतं. फक्त विक्षेप गेलेला असतो, विक्षेप गेलेला आहे, पण अज्ञानाचं आवरण शिल्लकच असतं. त्यामुळं अज्ञान शिल्लकच असतं. म्हणून त्या अवस्थेमध्ये ते तत्व मी अशी अपरोक्षत्वाने प्रतीती येत नाही. ते तत्व आपण आहो हे त्याला कळतच नाही, कारण तरी सुद्धा त्याच्यावरती पडदाच असतो. तो अज्ञानाचा आहे, अंधकाराचा पडदा आहे. झोपेत काय कळत नाही, मी झोपलो होतो मला काय कळलं नाही म्हणतात. तुम्ही येऊन गेला काय,
किंवा फोनची रिंग वाजली काय, मला काही कळलं नाही, मला काही कळलं नाही, अज्ञानाच्या स्थितीमध्ये तो होता, पण भोगत होता मात्र आत्मसुख. का? त्या ठिकाणी बुद्धितत्व, चित्ततत्व, मनतत्व ज्या वृत्ती आहेत त्या लीन झालेल्या असतात. लीन झाल्याशिवाय झोपच लागत नाही. त्यामुळं सगळं लीन जरी झालेलं असलं, आणि इथं परतोनी पाठमोर ठाके यामध्ये सुद्धा लीनताच आहे. सगळ्या अंतःकरण वृत्तीची लीनताच त्यामध्ये आहे, पण ती लीनता वेगळी आणि ही लीनता वेगळी. ती जागृतपणातली झोप आहे आणि ही झोपेतलं झोप आहे. झोपेतली झोप आहे म्हणतात त्याला, आणि ती जागृतपणातली झोप आहे. म्हणजे जागृत असणं, समजून उमजून तो असतो. त्यामुळे त्या अवस्थेमध्ये मी तत्व ते मी अशी अप्रोक्षत्वाने प्रतीती येत नाही. त्यामुळं परतोनी पाठीमागे ठाकणारं जे चित्त आहे ते कुणाला पाहणार? पाठीमागं पाहायला काही नसतंच. मागच्या एका चिंतनामध्ये आपण विचार केला होता ना, नदीच्या प्रवाहाबरोबर वाहनं सोडून दिलं आणि जिथून उगम नदी पावली होती अशा उलट्या दिशेनं जर ती जी नदीच यायला लागली तर, आणि येता येता जर बघायला लागली मागं काय आहे, तर मागं काहीच नाही. मागं पाणी कुठं आहे? कारण ही इकडे यायला लागली ना. कुणाकडे यायला लागली? उगमाकडे यायला लागली. आणि उगमाकडे येताना त्याला पाठीमागं पाणी दिसतच नाही. तसं हे चित्त जसं प्रपंचाकडे जात होतं, पण प्रपंचावरून माघारी येताना पुढे राहिला प्रपंच. आता मागे येताना कुठं प्रपंच आहे? संसार दिसेनासा होतो. नदीला जसं पाणी दिसत नाही तसा जीवाला प्रपंच दिसत नाही, संसार दिसत नाही, संसाराची अनुभव येत नाही. त्यामुळं हे जे चित्त आहे ते परतोनी पाठमारे ठाके आपण याते आपण पण देखे, आणि ओळखतं. बघत 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 ओळखतं. काय म्हणतं? देखत खेवो ओळखे, असं ओळखतं. पाहता पाहता ते काय करता? ते तत्व मी आहे असा त्याला अनुभव येतो. अरे इतके दिवस मला आला नाही अनुभव. का आला नाही अनुभव? बघा, कारण त्याचं धावणं प्रपंचाच्या दिशेनं चालू होतं. प्रपंचातल्या विषय सुखामध्ये त्याचं धावणं, त्याचं रमणं आणि त्याचा भोग घेण्यामध्ये ते चित्त रममान झालेलं होतं. पण त्या चित्तानं प्रपंचातल्या भोगातली आसक्तीचा त्याग जर केला तर ते भोगा न भोगता काय होतं? तैसे भोगा आतून निघता चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडुसुता मीची होईल. 12व्या अध्यायामध्ये माऊलींची होई कशी आहे बघा. जेव्हा भोगात पसरलेलं विस्तारलेलं चित्त जे होतं ते चित्त आकुंचन पावलं आणि भोगापासून पाठीमागं आल्यामुळे आपल्या जिथून ते बाहेर पडलं होतं तिथं आलं आणि पाहायला लागलं. तर त्याला ओळखायला लागलं, अरे तो जो शोधत होतो इतक्या दिवस ना, सुखाचा शोध करत होतो, ते सुख मीच आहे. मला सुख मिळालं नव्हे, ते सुखच मी आहे अशी त्याची जाणीव झालेली आहे. उदाहरण देतात बघा, वेदांतामध्ये उदाहरण आहे. दोन आरसे आहेत, ते एकामेकासमोर जर ते ठेवले, ते जसे एकामेकाला पाहतील ना, आरशाला पाहतात, तशी ही अवस्था आहे. परतोनी पाठमोरे ठाके आणि आपणी याते आपण देखे. आरसाच आरशाला पाहतो, तसा मीच मला पाहतो. म्हणजे पाहणारा मीच आणि पाहायचं जी वस्तू आहे तेही मीच. म्हणजे द्रष्टा ही मीच आणि दर्शन ही मीच. दृश्य ही मीच आणि द्रष्टा ही मीच आणि ती क्रिया ही मीच. मग क्रिया कुठं शिल्लक राहील सांगा बघू? क्रिया कधी शिल्लक राहते माहिती आहे का? जेव्हा द्रष्टा दृश्याकडे पाहत असतो त्यावेळी पाहण्याची क्रिया, विचाराची क्रिया चालू असते. परंतु जेव्हा द्रष्टा त्या दृश्याशी एकरूप होतो किंवा ते दृश्य जे आहे ते पाहण्याची क्रिया द्रष्ट्याजवळच येते, तेव्हा पाहणं संपून जातं. पाहणारा मीच होतो आणि पाहायचं दृश्यही मीच होतो. सोयराबाईंचा अभंग आहे ना, अवघा रंग एक झाला. त्यामध्ये ते म्हणतात, पाहता पाहणे गेले दुरी. पाहायचं होतं ना, ते पाहायचं राहूनच राहिलंच गेलंच ते, आणि पाहायचं संपलंच. पाहायचं संपल्यावर दृश्य कसं शिल्लक राहील सांगा बघू? म्हणून आपण याते आपणच देखे, माझं मलाच ते पाहतो आणि देखत केव ओळखे ते तत्वगामी. ते तत्व मीच आहे अशी त्याला जाणीव होते. म्हणजे त्याला खऱ्या स्वरूपाची ओळख होते. अगोदर ओळख होती का नाही?
होती, उपाधियुक्त होती, उपाधीनं होती. मी जाणत होतो, मी मलाही जाणत होतो, पण पडद्याखाली जडलेला मी होतो, तो मी त्याला जाणत होतो. पण त्याच्यावरलं पांघरून काढल्यानंतर मला ओळखणं ही गोष्ट फार वेगळी आहे. आणि ही गोष्ट आता सिद्ध झाली, तो आत्मा निरुपाधिक आहे. उपाधी काढल्यानंतर तो निरुपाधिक आहे हे त्याचं खरं स्वरूप त्याला कळलं. त्यामुळं खऱ्या स्वरूपाची त्याला जाणीव व्हायला लागली, कारण तो पाठीमागं परतल्यामुळं. म्हणून पाठीमागनं परतण्याची क्रिया ही नाम घेताना सुद्धा होत असते. कशी? तर नामाशी, नाम जेव्हा त्या आकाराशी म्हणजे भगवंताच्या नामातल्या त्या रूपाशी एकरूप होतं, ते रूप पाहत 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 ते नाम बोलत असतं. नाम बोलता 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 त्या रूपाकडे पाहता पाहता ते नाम आणि ते रूप एकच होतं. त्यामुळं नामानं रूपाकडे जायचा जो प्रवास आहे तो थांबतो, आणि प्रवास थांबल्यामुळं नाम आणि तो नामी आणि तो नामधारक या तिन्ही गोष्टी एकच होतात. एकामेकाला पाहिल्यामुळं म्हणजे खरी ओळख अशी आहे, आत्म्याची खरी ओळख अशी आहे आणि प्रपंचाची खरी ओळख अशी आहे. दोन्हीची खरी ओळख व्हायला पाहिजे. जसा मी स्वतःला खऱ्या अर्थानं ओळखतो, तसा मी प्रपंचालाही अन्य असणाऱ्या गोष्टीला मी त्याच रूपात ओळखला पाहिजे. प्रपंचाला मी ओळखतो म्हणतोय, मला काही परमार्थातलं कळत नाही हो, प्रपंचातलं फार कळतं. म्हणजे मी प्रपंचाला जाणला असे एक भ्रमातच बोलत असतो बरं काय. प्रपंचाला तर कुठं जाणला आहे? तो दुःखरूप आहे, तो मिथ्या आहे असा जाणलाय का? हे त्याचं खरं जाणणं आहे. आणि भगवंताला जाणला तो तरी खऱ्या अर्थानं जाणलाय का? तो देहत्रयातीत आहे, सच्चिदानंद रूप आहे, निरुपाधिक व्यापक आहे असं त्याला मी ओळखलं का? नाही ओळखलं. ओळखल्यानंतरच एकरूपता होते, अन्यथा होत नाही. जर नाही ओळख पटली तर एकरूपता होत नाही. जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासाच्या स्थितीमध्ये होते, वनवासात फिरत होते, त्यावेळी सुग्रीवाचं राज्यात सुग्रीवाला समजलं की असे कोणतरी 2 जण आहेत राजपुत्र, ते अरण्यातून फिरतात, कदाचित ते हेर असतील कुठल्या तरी राज्याचे, आणि आमच्या राज्यातून काहीतरी बातमी मिळते का बघण्यासाठी आले असतील. म्हणून सुग्रीवानी हनुमंताला पाठवून दिलं की खरे कोण आहेत ते बघून ये जा म्हणून. त्यावेळी हनुमंत गेले आणि प्रभू रामचंद्रांच्याकडे त्याने पाहिलं, आणि पहिल्यांदा त्यांनी काय केलं, कोणाच्या वेशामध्ये होते ते, तर हनुमंताने विप्रांचा, ब्राह्मणाचा वेश घेतला आणि ब्राह्मणाच्या वेशामध्ये ते प्रभू रामचंद्रांना निघाले, बघायला भेटायला निघाले. ज्यावेळी प्रभू रामचंद्र दिसले त्यावेळी त्या ब्राह्मण रूपात असणाऱ्या हनुमंताने त्याला नमस्कार केला. नमस्कार केल्यावर प्रभू रामचंद्रांनी सुद्धा हनुमंताला नमस्कार केला, कारण ते ब्राह्मण रूपामध्ये होते त्यामुळे त्यांनी नमस्कार केला, दोघांनी नमस्कार केला. पण असं बघत 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 त्यांच्याकडे हनुमंतांना लक्षात आलं, अरे हे तर मी ज्यांना शोधत होते ते प्रभू राम, ज्यांचं मी सतत नामाचा घोष करतो ते राम प्रत्यक्षात माझ्या समोर आहे. ही अप्रोक्ष अनुभूती त्याला झाली. कोणाला? आता शास्त्राच्या भाषेत बोलायचं असेल, हनुमंतांना अप्रोक्ष अनुभूती झाली. आणि जेव्हा हनुमंताने आपलं खोटं रूप काढून टाकलं त्यावेळी प्रभू रामचंद्राने त्यांना आलिंगन दिलं. मगाशी काय दिलं होतं? लांबून नमस्कार होता, कारण खरी ओळख झाली नव्हती. आता खरी ओळख झाल्याबरोबर आलिंगन झालं, एकरूपता झाली, एकच झाले ते. प्रभू रामचंद्र आणि हनुमंत हे एकच आहेत मुळात, कारण जीव आणि शिव एक हरी आत्मा, जीव शिव समा, वाया तू दुर्गम न घाली मन. अगोदर वाया दुर्गमात हे चित्त फिरत होतं, ती फिरणाऱ्या चित्ताला बरोबर मागे आणल्याबरोबर त्या स्वरूपाची खरी ओळख झाली. प्रभू रामचंद्रांची ओळख खऱ्या अर्थानं जेव्हा हनुमंताला झाली तेव्हाच आलिंगनामध्ये एकरूपता झाली. ज्यावेळी त्याची खरी ओळख नव्हती त्यावेळी लांबूनच प्रभू रामचंद्रांनी त्यांना नमस्कार केला होता. तू जीव रूपानं राहणार म्हणतोस का? तर राहा. म्हणजे कवडसाच्या रूपानं, जो सूर्यातून बाहेर पडलेला एक छोटासा कवडसा असतो, तो कवडसाच्या रूपानं जोपर्यंत तो राहतो तोपर्यंत कवडसा म्हणून राहा. पण जेव्हा तो कवडसा मिटला जातो, जिथून तो झरोक्यातून येत असतो त्या झरोक्यावरती काहीतरी पडलं,
कापड वगैरे, तर तो झरोका कवडचा जो पडलेला असतो किरणांचा तो नाहीसा होतो. पण नाहीसा होतो तो गेला कुठे सांगा बघू? जिथून आला होता तसाच तो माघारी गेला. परतोनी पाठमोरे ठाके आणि आपण याते आपण देखे. आपण याते आपण देखे ही क्रिया सांगितलेली आहे. वास्तविक क्रियाही तिथं होत नाही. की त्या ठिकाणी त्यांची एकरूपताच आहे. ही प्रभू रामचंद्र आणि हनुमंताच्या उदाहरणावरून आपल्याला ही पक्की गोष्ट लक्षात येईल. हीच गोष्ट ज्यावेळी रामाचं नाम घेणारा मी हनुमंत आहे, मी प्रभू रामचंद्रांचं नाम घेणारा दास त्यांचा मी हनुमंत आहे. आणि प्रभू रामचंद्र हे आत्मरूपानं पुढे आहेत. जरा लांबची गोष्ट आपण बघूया. मग मी घ्यायला लागलोय नामाला बसलो. प्रभू रामचंद्र आत्मरूपानं आहेत आणि त्या नामात एकदा मी गुंगून गेलो. अगोदर काय करत होतो? मला सद्गुरूंनी सांगितलंय म्हणून नामाचा घोष करत होतो. पण आता हळूहळू ती ओळख होत नव्हती. आता नुसती साधना म्हणून करत होतो. आता त्या साधनेचं परिपक्वता झाली आणि ती परिपक्व झालेली साधना मला माझ्या नामासहित त्या नामीशी मिळवून टाकलं त्यानं मला. जसं हनुमंत प्रभू रामचंद्राशी एकरूप झाले आणि दोघांमधलं द्वैत संपून गेलं. द्वैतच राहिलं नाही. देहम दासोहम म्हटलेला. देहम तू दास. काय म्हणतात? देहाच्या बाबतीत विचार केला तर मी तुमचा दास आहे. जीवाच्या बाबतीत विचार केला, वर्णन केलेलं आहे बघा. तर ते वर्णन काय काय आहे तरच आपण बघायला पाहिजे. तो देहाच्या बाबतीमध्ये तो दास असतो, जीवाच्या बाबतीमध्ये जीव रूपानं तो बाजूला असतो. पण शेवटी समजा विचार केला तर ते तत्व आणि मी एकच आहोत हे लक्षात यायला लागतं. अहम ब्रह्मास्मी. ते तत्व मी आहे, ते तत्व मी आहे हा भाव त्या ठिकाणी प्रकट होतो. म्हणजे परतोनी पाठीमोरे ठाके आणि आपण याते आपण देखे. देखत केवो ओळखे म्हणे तत्व मी. ते सच्चिद आनंद रूप जे तत्व आहे ते सच्चिद ही आनंद ही तिन्ही लक्षणं माझ्या ठिकाणी आहेत याची त्याला जाणीव होते. मी सदरूपानं नेहमी असावं असं मला वाटतं. मला माझं अस्तित्व नसावं असं कुणालाच वाटत नाही. अंधारातली व्यक्तीसुद्धा सांगते मी इथं आहे बरं काय, मी आहे मी आहे झोपलेली व्यक्तीसुद्धा उठल्यानंतर म्हणते होय मी झोपलेलो होतो हे ते बघत असतं. स्वप्नातली व्यक्तीसुद्धा स्वप्न पाहताना स्वप्नाचा सगळा पसारा पाहताना मला विसरत नाही, मीला विसरत नाही. कारण ते पाहतच असतं. जागृती रूपांतरी नाचणारा अहंकारच आहे. मी 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 ऐशी बुद्धी पोहरे पुष्परे अहर्निशी ते तत्वगा मी. आता जागृतीमध्ये स्वप्नामध्ये झोपेमध्ये मीच विलिनीकरण कधीच होतच नाही. मी कायम सगळीकडे अन्वयाना जागाच आहे, सगळीकडे आहे. म्हणजे मी सतरूप आहे अशी त्याला ओळख होते. मी ज्ञानरूप आहे कारण मला नेहमी ज्ञानाची लालसा आहे. मला ज्ञान प्राप्त करायची तळमळ आहे. मला अज्ञानाचा तिटकार आहे. मला कोणी अज्ञानी म्हटलं, कोणतरी म्हटलं, कोणतरी मूर्ख म्हटलं तर त्याचा मला राग येतो. म्हणून मी ज्ञानी आहे, मी ज्ञानस्वरूप आहे. ज्ञानी आहे म्हणण्यापेक्षा मी ज्ञानस्वरूपच आहे म्हणून मला राग येतो. हे मूर्खा असं जर कोणी मला म्हटलं तर मला राग येतो. कारण मी मूर्ख नाही म्हणून. हा सारखा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे. मी ज्ञानस्वरूप आहे आणि मला कधी दुःखाचा कंटाळा येत नाही. कारण मी सुखरूप आहे म्हणून, मी आनंदरूप आहे म्हणून. म्हणजे आत्म्याचं स्वरूप जे आहे सदरूप अस्तित्वाशी एकरूप झालेलं अस्थिरूपानं, नंतर चिदरूप अस्थि भासणारं जे आहे ते ज्ञानाचं, आणि शेवटी अस्थि भाती प्रिय, मलाच प्रिय मी आहे. माझा कधी मला तिटकारा येतच नाही. मला दुःखाचा कंटाळा, दुःखाबद्दल कधीही इच्छा राहील नाही. मी दुःखी असावं वाटत नाही. मी सुखी राहावं, मी सारखं जगावं, मी कधीच मरू नये आणि मी कधीच अज्ञानी राहू नये. ही सगळी स्पंदनं जी आहेत या सगळ्या इन्स्टिंक्ट्स आहेत. इन्स्टिंक्ट्समध्ये आतमध्ये असलेल्या ज्या आपल्या अंतरप्रेरणा ज्या आहेत त्या अंतरप्रेरणा आत्म्याच्या आहेत. म्हणून माझे त्याची ओळख सच्चिद आनंद रूप आहे. दोघांमध्ये समान असलेलं तत्व कोणतं असेल तर सत चिद आणि आनंद रूप ही तिन्ही लक्षणं दोघांना एकरूपतेने मिळतात. समुद्रातला थेंब जेव्हा समुद्राच्या बाहेर पडतो ना तेव्हा त्याला थेंब म्हणतात, हे लक्षात ठेवा. आणि जर तो थेंब जर समुद्रात मिळाला तर त्याला समुद्र म्हणतात.
जीव जेव्हा जीवदशेमध्ये असतो तेव्हा त्याच्याकडं अहंकार विकारानं व्यापलेला असतो. पण जेव्हा जीवानं ठरवलं आणि त्यानं ओळख करून घेतली जवळ असणाऱ्या आत्मस्वरूपाशी, तर तो आत्मरूप होतो. तो त्याच्या स्वरूपाला ओळखून तद्रूप होतो. तद्रूप म्हणजे त्याच्यासारखंच रूप धारण करतो. तो सुखरूप होतो, तो काय होतो, ज्ञानरूप होतो आणि तो सदरूप होतो. म्हणजे मीच सुखरूप आहे याची त्याला जाणीव व्हायला लागते. केव्हा मात्र बघा, परतोनी पाठीमोरी ठाके ही साधना आहे बरं काय. परतोनी पाठीमोरी ठाके ही साधना आहे. आणि आपण या ते आपण देखे हा साधनेचा वरचा टप्पा आहे. ही पण साधनाच आहे, पण वरच्या टप्प्यातले आहे. आणि देखत केव ओळखे म्हणे तत्व मी, हे विलीनता आहे. आत्मस्वरूपामध्ये विलीन होणं आहे. त्यावेळी एकदा ओळख झाली की ते तत्व मीच आहे अशी त्याला जाणीव व्हायला लागते. आणि म्हणून खऱ्या स्वरूपात ओळख होते. आणि भगवंताला म्हणून खऱ्या स्वरूपातच ओळखता आला पाहिजे. आणि खरं स्वरूप ओळखायचं असेल तर प्रपंचाचंही स्वरूप आपल्याला माहिती असावं, खरं वास्तव. आणि भगवंताचं परमात्म्याचंही खरं स्वरूप वास्तव स्वरूप आपल्याला माहिती असावं की कसा आहे तो, देहत्रयातीत निरुपाधिक सच्चिद आनंद रूप. कसा आहे तो देव भगवंत जो आपण, मी माझा राम माझा विठ्ठल माझा कृष्ण जो आहे तो सच्चिद आनंद रूप आहे. त्याला कुठल्या प्रकारची उपाधी नाही. तो सगळीकडे व्यापून उरलेला आहे. भरला घनदाट हरी दिसे अशी त्याची ओळख आहे. अशा पद्धतीने मी जर त्याला ओळखला तर तो आणि मी एकच आहोत अशी जाणीव होते. ओळखला हरी धन्य तो संसारी. नाथांच्या हरिपाठामधला तुकडा आहे छोटासा. धन्य कोण होतो, ज्याने आत्मस्वरूपाची ओळख करून घेतली तो कृतार्थ झाला. जगाची ओळख खूप आहे आपल्याकडं आणि जगाच्या ओळखी करण्यामध्येच मी माझी प्रतिष्ठा कीर्ती माझा सगळ्या ज्या असणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सांभाळून करतो. त्यामुळे माझं खरं स्वरूप कुणालाच कळत नाही. कुणाला खऱ्या स्वरूपात पुढे जायचं आहे. परवा एक दृष्टांत घेतला होता आपण. पूर्ण दृष्टांत तो थोडक्यात असा आहे की त्या एका फोटोग्राफरनं आपल्या फोटोचे वेगवेगळे दर ठेवलेले होते. एक, मी जसा आहे तसा फोटो काढायचा असेल तर त्याचा दर 20 रुपये, म्हणजे एक्झाम्पल म्हणून घेऊया आपण, त्याचा दर 20 रुपये आहे. आणि त्याच्या पलीकडे त्याने दर जे टाकलेले होते, मी जसा नाही तसा काढण्याचा दर त्याच्यापेक्षा जास्त होता. आणि मी तसा नाही आणि तो असा वेगळ्या स्वरूपाचा आहे हे दाखवण्यासाठी 3रा दर होता. म्हणजे मला माझं खरं स्वरूप दाखवायचं नाही हा एक मुद्दा, आणि खरं स्वरूप न दाखवता खोटं स्वरूपाने दाखवायचं हा 3रा मुद्दा. म्हणजे माझं वास्तव स्वरूप एक, म्हणजे माझं असणारं खोटं स्वरूप 2रा मुद्दा, आणि खोट्या स्वरूपाला एक झालर, म्हणजे त्याच स्वरूपाला एक झालर घालून 3रं स्वरूप दाखवायचं, म्हणजे आवरणातलं स्वरूप आहे बरं काय ते. एक आहे कशातलं, मलातलं स्वरूप आहे, एक आहे विक्षेपातलं आणि एक आहे वरचं आवरणातलं. ते शेवटी माझ्यावर आवरण घालून मला बघायला मी आवडतो. मी जसा नाही तसं कोणतरी लोकांनी मला चांगलं चांगलं म्हणावं, मी चांगला नसताना मला चांगलं म्हणावं ही अपेक्षा धरतो. याचा अर्थ आवरणाखालीच मी आहे ना. त्यामुळे त्या फोटोग्राफरनं सांगितलं की मी एवढे दर कमी ठेवला होता. कोणता दर, जसा फोटो आहे तसा माझा मला द्या अशा म्हणणाऱ्यांचा दर 20 रुपये होता. पण तो फोटो कोणच मागायचं नाही. पण जसा मी नाही तसा मला दाखवा हे दाखवण्याचे दर जास्त होते, पण त्या फोटोला मागणी जास्त होती. खरंच आपण असं आहोत. खरंच आपण असे वेश मुखवटे धारण करून समाजामध्ये फिरत असतो. आपण नसतो तसं दाखवत असतो. म्हणून माझ्या चोऱ्या पचलेल्या आहेत. म्हणून माझं खोटं बोलणं निंदा पचलेल्या आहे. कारण मी खोटं माघारी त्याच्याबद्दल जे बोलतो ते त्याच्या समोर बोलत नाही, कारण त्यावेळी मी मुखवटा धारण केलेला असतो. लोकांची प्रशंसा करणं ही एक प्रकारचा मुखवटाच आहे, आणि कारण नसताना निंदा करत बसणं हाही मुखवटाच आहे. एक मुखवटा द्वेषातून बाहेर पडतो आणि दुसरा असतो तो स्वतःच्या आपमतलबासाठी दुसऱ्याची प्रशंसा करतो. मला काहीतरी त्याच्याकडून घ्यायचं असतं ना म्हणून मी त्याची प्रशंसा करतो. म्हणजे दोन्ही खोटे आहे. दोन्ही मुखवटे धारण करून जर माणूस जगत असेल तर त्याचं खरं रूप काय हो, खरं रूप कळेल त्यावेळी आवरणच काढावं लागेल, विक्षेप जावं लागेल. विक्षेप गेला, आवरण गेलं आणि आपलं चित्त शुद्ध झालं की ते शुद्ध झालेलं चित्त प्रपंचाचा विचार सोडून देतं. आणि प्रपंचाचा विचार सोडला तर त्याच्यासमोर एकच विचार शिल्लक राहतो, आणि तो म्हणजे आत्मस्वरूप.
कारण दुसरं कुठं जाणं येणंच संपून जातं ना. कुठं जाणार आहे? भरकटला, इकडे इकडे गेला, अक्कलकोटला गेला, गोंदिवलीला गेला, पंढरपूरला गेला, आळंदी करून आला, परत तिकडे हरिद्वारला गेला, वाराणसीला गेला, काशीला गेला, सगळं करून आला आणि शेवटी म्हटला आता काय करायचं, आता घरला चला. का? झालं ना फिरून झाल्यानंतर काम राहिलं काय सांगा ना. पण फिरून झाल्यानंतर घर हेच माझं आत्मस्वरूप आहे. आपण पुन्हा पुन्हा विचार करतोय ना की याच गोष्टीचा घर मला शांती प्रदान करणारं स्थळ आहे. ह्यापूर्वी आपण साधनेचा विचार केला होता, कुठं जाऊन मी साधना करू, घरातच करा रे बाबा. सगळे महाराज आणि संत सांगतात तुमचं घर हे तुमच्यासाठी चांगली कुटी आहे. ज्याला आपण कुटी म्हणायचे ना, आश्रम, तो आश्रम आपलं घरच सगळ्यात मोठा आश्रम आहे. त्या ठिकाणी आपल्याला आपल्या खऱ्या रूपात राहता येतं. म्हणून जर माणसाला जर बघायचं असेल ना तर लोकांतामध्ये बघून त्याची परीक्षा करता येत नाही, त्याला एकांतामध्येच बघावं लागेल. एकांतामध्ये जो कसा वागतो त्यावरून तो कसा आहे कळतं. कारण एकांतामध्ये दंभ दाखवता येत नाही. दंभ दाखवून तरी उपयोग काय? नाटक ज्यांच्या पुढे करायचं ती माणसंच कोण नाही तर नाटक कशाला करू, हा मुद्दा आहे ना. त्यामुळं सोनं काढून टाकलेली, सगळा मेकअप, सगळी लाली काढून टाकलेली बाई ही खऱ्या रूपात बघायला मिळली की काय कळतं की खरं तिचं स्वरूप हे आहे हे समजायला लागतं. आणि अगोदर सगळ्या उपाध्या धारण करून सगळ्या वेगवेगळ्या प्रकारची कपडे आणि ड्रेस घालून काय ओळखणार आहे? बोलण्यात केवढी सोफिस्टिकेटेड बोलणं, काय मध्ये आधी इंग्लिश शब्दांचा वापर करून बोलणं, हे तुझं खरं स्वरूप आहे काय रे बाबा? तू तुझी मातृभाषा मराठी आहे, ती काय विसरलास मूळची? तुझं आत्मस्वरूप विसरलास आणि नको त्या गोष्टीच्या नादाला लागलास. नको त्या धर्माची आणि पंथांची आकर्षणं तुला काय करतात, आकर्षित करतात आणि तिकडं तू धावा लागलास. आणि तुझा धर्म, तुझी आई, तुझा देश आणि तुझा देव स्वतःचा, तुझं नाम तू विसरून गेलास. हे विसरणं जेव्हा संपेल तेव्हा खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या गोष्टीचा विसर व्हायला पडला पाहिजे. त्यावेळी माझा खरं स्वरूप माझं मलाच कळालं. आपण या ते आपण देखे, आपण या ते आपण देखे. कुणीला लागून बघणार आहे सांगा बघू? दुसऱ्याने बघून काय माझं स्वरूप मला त्याला काय कळणार आहे? माझं स्वरूप मलाच बघायचं आहे. म्हणून मलाच माझी ओळख करून घ्यायची आहे. याला साधना म्हणायची, बाकी काय नाही. माझ्याकडेच मला परतून यायचं आहे, याला प्रवास म्हणायचा. द जर्नी विदिन असा शब्दप्रयोग स्वामी विवेकानंद वापरतात ना, खरंच आहे. ही पारमार्थिक साधना म्हणजे द जर्नी विदिन, आतल्यात असणारा प्रवास आहे. न लागे जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, तया सुखांत पार नाही. येऊनी अंतरी राहिल गोपाळ, सायासाचे पळ बैसरिया. बसूनच तू बघ, धावून तुला कळणार नाही. धावणाऱ्याला कळत नाही. धावणाऱ्याला प्रश्न विचारून बघा, नाही बाबा मी जरा दमलोय, नंतर विचार, मी बसल्या म्हणजे का? शांत बसल्यावर आत्मस्वरूपाकडे लक्ष लागतं. धावण्यामुळे कसं लक्ष लागेल सांगा बघू? म्हणून धावण्यामध्ये गती असते आणि थांबण्यामध्ये विश्रांती असते. मी धावतो का असा प्रश्न कुणी मला विचारला तर ते सुखासाठी धावतो. अरे पण सुखासाठी धावतोस तर बसलास तर सुख लाभेल ना. तुला जो दमला, सीन आला, घाम्याघूम झालास, जरा शांत बस ना. शांत बसलास तर तुला कळेल ना ते सुख कुठं आहे. एक जो आहे उघडबंब झालेला मुलगा व्यायाम केलाय आणि घामाघूम झाला, असं कडक मे महिन्याचं ऊन आहे आणि त्या मे महिन्याच्या उन्हात बसलाय व्यायाम करून. बाबा विचारतो, अरे का रे तू उन्हात बसला? तर म्हटला मी घाम वाळवायला लागलो. अरे एवढ्या कडक उन्हात घाम कसा वाळेल? तू जरा सावलीला जा रे बाबा, म्हणजे तुझा घाम वाळेल. आत्मस्वरूपाशी एकरूपता होईल म्हणजे तुला खऱ्या सुखाचा पत्ता लागेल. त्यामुळं सुखाचा शोध नसतो. काय म्हणतात त्याला? सुखासाठी धावणं नसतं. काय म्हणतात? खोजो मत खो जाओ. खोजो मत खो जाओ. खो जाओ शब्दाचा अर्थ आहे आपण या ते आपण देखे. माझ्यातच मी स्वतःला विरून टाकायचं. मी माझ्याच शोधामध्ये मी स्वतःला शोधत राहायचं. आपला हा शोध कधीतरी संपू शकतो. जगाला शोधण्याचा शोध कधीच संपणार नाही, इतका ते लांबचा प्रवास आहे. आणि माझ्यापर्यंत तदंतरशे काय, मला तर श्लोक पाठ नाही मात्र ईशावासी उपनिषदामधला, ते दूरही नाही, ते जवळही नाही, ते आतच आहे, ते बाहेर आहे. सगळीकडे ते वर्णन जे केलेलं आहे त्या श्लोकाचं आपण कधी आठवलं तर मी सांगेन कदाचित. आणि आपल्याला सगळ्यांना माहीत असेल. बरेच लोक ईशावास्य उपनिषदाचा अभ्यास करून त्याचा विचार करून बसलेली लोक बरीचशी आहेत आपल्यामध्ये. त्या लोकांना माहीत असेल तर ते आतच आहे सुख, ते कुठं बाहेर आहे. ज्यावेळी बाहेर पडतोय ना, बाहेर पडला की भरकटला.
बाहेर पडला की मित्रांच्या सहवासात आला, बाहेर पडला की जुगार खेळायला गेला, बाहेर पडला की मद्य प्यायला गेला, बाहेर पडला की नको त्या काल्पनिक सुखामध्ये भरकट राहिला, आणि घरात राहिला तर आहे ते खरंच सुख त्याला कळायला लागेल. म्हणून माझ्या घरात, माझ्याच आतल्या गाभाऱ्यात मला प्रवेश करावा लागेल, आणि हा प्रवेश करणं म्हणजे साधना आहे. मगच आपली ओळख आपल्याला होते. दंभामध्ये ओळख होणार नाही. नाटकीपणामध्ये मी स्वतःला विसरतो आणि जो नाही आहे तो दाखवतो. नसलेलं दाखवणे हीच माया आहे ना. आणि असलेलं लक्षात घेणं याला स्वतःला भेटणं आहे. मी कुणाला भेटतो? स्वतःला भेटलं पाहिजे. जगाच्या ओळखीचा बास म्हणून देखत केव्हा ओळखे म्हणे तत्व मी. आता मला जगाची ओळख नको आहे. जगाच्या ओळखीचा मला नुसता त्रासच झाला, आता कंटाळा आला, आणि म्हणून मी मळलो आणि माझ्याकडं दृष्टी मी लावल्यानंतर आत पाहायला लागलो आणि बघतोय तर तो मीच आहे मला कळायला लागलं. मी काय झालं, बुरा जो देखणे मै चला बुरा न मिले ना कोय, कबीर महाराज म्हणतात. मी वाईट बघायला बाहेर पडलो, मला वाईट कुठं भेटलंच नाही. मग दिल खोजा आपणा म्हणतात ते, घरी आलो, पाहिलं, मांडी घातली, ध्यानाला बसलो, आणि मला माझ्याकडे बघितल्यानंतर कळलं मुझसे बुरा नकोय. माझ्यासारखा दुसरा वाईटच कोण नाही. खरी ओळख ह्याला म्हणायची खरी ओळख. गावाच्या सगळ्यात विचार करत करायचं, हे असं आहे, ते तसं आहे, ह्याने असे सुधारायला पाहिजे, त्याने तसं सुधारायला पाहिजे. अरे तुझ्या सुधारण्याचा विचार परमार्थ करायला लावतो. परमार्थ सांगतो तू सुधार स्वतः. म्हणून ते बंधू आपणच आहोत आणि आपलेच मित्र आपणच आहोत. हे तत्वज्ञान गीतेचं फार मोलाचं तत्वज्ञान आहे, आणि त्याचा विचार या ओळीमध्ये आपल्याला करायला सांगितलेला आहे. फार सुंदर ओळी आहे बरं काय. आणखीन मला माझी मर्यादा आहे तेवढ्यापुरतंच मी बोललो. ह्याच्या पलीकडे अजून तुम्ही सगळेजण सुद्धा अजून खूप शांतपणे बसून स्वतःला शोधण्यामध्ये जर गर्क झाला तर गंमत वाटेल. फार गंमत आहे. बाहेर एवढी गंमत नसते तेवढी आतमध्ये खरी गंमत असते. म्हणून सगळ्या सुखाचा अनुभव जो आहे आतमध्ये येऊ शकतो, ते सर्व सुख आहे. आणि त्या सर्व सुखाची व्याख्या पुढच्या श्लोकामध्ये भगवद्गीता करणार आहे. ते पुढच्या चिंतनामध्ये आपण बघणार आहोत. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.